शरद पवारांचं पगडी राजकारण महाराष्ट्रासाठी घातक आहे, असं संजय राऊत यांनी 13 जून 2018 रोजीच्या सामनाच्या अग्रलेखात म्हटलं होतं। त्यावेळी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचे सूर जोडले नव्हते आणि संजय राऊत यांना देखील तोंड देखली तरी पवारांवर टीका करावी लागत होती। सामनाच्या या अग्रलेखात म्हटले होते की कोरेगाव भीमा दंगलीनंतर पवार पक्षाच्या राष्ट्रवादीस नवा जातीय सूर सापडला आहे। महाराष्ट्रात सध्या जातीय ध्रुवीकरण करण्याचे असाट प्रयत्न सुरू आहेत। शरद पवारांनी आता जे पगडी राजकारण सुरू केलं आहे ते महाराष्ट्रासाठी घातक आहे। सामनाने 6 वर्षांपूर्वी म्हटलेले आजही तितकेच खरे आहे। याचे प्रत्यंतर शरद पवार गेल्या काही दिवसांपासून देत आहेत। जातीवर जात आहेत असे म्हणणे खूपच थेट होईल। त्याला अगदी वर्तमानपत्राच्या भाषेत म्हणायचे तर ओबीसी ध्रुवीकरणाच्या भाजपच्या प्रयोगाला मराठा ध्रुवीकरणातून ते उत्तर शोधत आहेत। शरद पवारांनी काही दिवसांपूर्वी बीडमधून बजरंग सोनवणे आणि ज्योती मेटे यांच्या उमेदवाराची चाचपणी केली होती। धनंजय मुंडे यांची सोबत असताना राजकीय पटलावर वजन असणारे बजरंग सोनवणे हे सध्या 2 साखर कारखाने चालवतात। जिल्हा परिषदेच्या राजकारणातून पुढे आलेल्या सोनवणे यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये 5,09,807 मतं मिळवली होती। त्यांनी नुकतंच शरद पवार यांचे नेतृत्व स्वीकारले आहे। त्याचवेळी मराठा आरक्षणासाठी पुढाकार घेणारे दिवंगत विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनीही नुकतीच शरद पवार यांची भेट घेतली आहे। मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे एक गट्टा झालेला मराठा समाज प्रस्थापित मराठा नेत्यांनाही मोजायला तयार नसल्यानं बीडच्या राजकारणात पंकजा मुंडे यांच्या समोर नवं आव्हान उभं राहणार आहे। शरद पवारांनी हाच प्रयोग माळा लोकसभा मतदारसंघातही करत आहेत। पवार अत्यंत धूर्त राजकारणी आहेत, त्यामुळे कोणाचा कधी आणि कसा वापर करून घ्यायचा हे त्यांना चांगले समजते। प्रसंगी शत्रूशीही हात मिळवणी करायला ते मागे पुढे पाहत नाहीत। राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक महादेव जानकर हे शरद पवारांचे एकेकाळचे कट्टर शत्रू। धनगर समाज हा जानकर यांची ताकद। या ताकदीच्या बळावरच त्यांनी 2014 मध्ये सुप्रिया सुळे यांची लोकसभा निवडणुकीत दमछाक केली होती। जानकर यांच्या या ताकदीमुळे गेल्या वेळी माळा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांना पळ काढावा लागला होता, असंही बोललं जातं। या जानकरांना माळा लोकसभा मतदारसंघातून लढवण्याची तयारी शरद पवारांनी सुरू केली आहे। मराठा धनगर ध्रुवीकरण करण्याची त्यांची खेळी स्पष्ट दिसते आहे। महाराष्ट्रात सक्रिय झालेल्या आपल्या गटाची ताकद वाढवायची असेल तर जातीय ध्रुवीकरणाशिवाय पर्याय नाही हे शरद पवारांनी ओळखलं आहे। त्यामुळे प्रत्येक मतदारसंघात जातीय गणित साधण्याचा प्रयत्न ते करत आहेत। ओबीसी एकत्रीकरणाच्या प्रयोगाला आता महायुतीमुळे अधिक साथ मिळेल असं भाजप नेत्यांना वाटत आहे। स्थानिक वर्चस्वासाठी काही मराठा नेते फारसे सक्रिय राहतील का याविषयी आतापासूनच शंका घेतल्या जात आहेत। त्यामुळे बीड जिल्ह्यात सोनवणे आणि मेटे यांच्या उमेदवारातून शरद पवार गटाकडून मराठा ध्रुवीकरणाचा प्रयोग करण्याचा डाव आखला जात आहे। याबरोबरच ब्राह्मण समाजाविषयी द्वेष पसरवण्याची खेळी असणार आहेच, कारण शरद पवारांना एक माहिती आहे की आपली खरी लढत ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आहे। शरद पवारांनी पुण्यातील एका कार्यक्रमात पुणेरी पगडी नाकारली होती। त्यावेळी सामनाच्या अग्रलेखात म्हटले होते की पवारांनी पगडी नाकारून समाजात छेद निर्माण केला। खरे तर पवारांना मानाचा फेटा ही बांधता आला असता, तसे न करता आयोजकांनी पगडी घालण्याचा प्रयत्न केला। कारण पटकथेतील प्रसंगानुसार पगडी नाकारून पुणे पश्चिम महाराष्ट्रात त्यांच्या मतदारांना संदेश द्यायचा होता। पवारांनी संदेश दिला, त्यामुळे पवारांचे नेतृत्व खुजे ठरले। छत्रपती शिवाजी महाराज यशवंतराव चव्हाण असे वागल्याचे उदाहरण नाही। शरद पवारांचे भान सुटले आहे किंवा त्यांचा आत्मविश्वास डळमळला आहे। भीमा कोरेगाव दंगलीनंतर पवार पक्षाच्या राष्ट्रवादीस नवा जातीय सूर आता सापडलेला आहे। महाराष्ट्राच्या जनतेने सावध राहायला हवे। पवारांचं राजकारण घातक आहे। कोरेगाव भीमा दंगलीनंतर पवार पक्षाच्या राष्ट्रवादीस आज नवा जातीय सूर सापडलाय।